हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळी इथं कपडे धुवून वगैरे झालं होतं. कपडे वाळत घ्यायला म्हणजे वाळत घालायला धुवून ठेवले होते. उशीर झालं होतं, पाणी नितरलं होतं, म्हणजे आता वाळत झटकून वगैरे वाळत घालून घ्यायचं. आता मात्र सावली आहे, कारण की सकाळचं 8:30 वाजले होते. अजून सावली आहे. नंतर असं कडक ऊन पडतं, लगेच कपडे वाळून पण जातात आता. म्हणून पहिल्यांदा तर सगळे कपडे वाळवून घेतले. हे शेगडी तुम्हाला दिसत असेल ते रिपेअर करायला न्यायचं आहे, म्हणून ते बाहेर ठेवलेलं आहे. म्हटलं चला आता बाकीचे पण कामं आहेत, तर सगळी पहिला कामं आवरून घ्यायचं, मगच बाकीची कामं करत बसायचं इथे. म्हणून मी पहिल्यांदा कपडे वगैरे केलं. मग कारण की धुणं भांडी वगैरे सकाळचे झाले की नाही, म्हणजे दिवसभर आपलं शिस्तीत काम चाललं तरी काय हरकत नाही आहे. पहिला तर मला धुणं भांडी असलं की नाही जीवावर बसल्यासारखं वाटतो, त्यासाठी. तर इथे कपडे वगैरे वाळवून घालून परत आतलं पूजा वगैरे करून घ्यायचं होतं. तर आत्ता ना खरं सांगतो तुम्हाला, मुलींसाठीच महत्त्वाचं मी हा व्हिडिओ बनवला आहे. मला पण रात्रंदिवस ते दुगदुग असत्या कशासाठी तुम्हाला सांगते पुढं जाऊनच. कारण की मुली आत्ता कुठं पाहिजे तिथं मुलींनी, छोट्या मुलींवरतीच अत्याचार जास्त व्हायला लागल्यात. कुठं पण मुली सुरक्षित नाही. तसंच माझे पण 2 मुली आहेत, छोटेच आहेत. एक 9 वर्षाची आहे, एक 7 वर्षाची मुलगी आहे. त्या मुलींचं आता न्यूजमध्ये बघितलं का नाही, खरं सांगते तुम्हाला छाती एकदम भरून आल्यासारखं व्हायला लागले. त्या मुलींचे, त्या आईचं रडणं बघून खरं सांगते मला न्यूजच बघू वाटत नाही. मग कारण की त्या मुलींच्या आईचं किती हाल होतं, ते मुलांचं किती हाल झाला असेल. आत्ता एवढं भयानक दिवस आल्यात ना, लहान मुलीसकट त्या माणसासनी दिसेना झाल्या. ते राक्षस असतात ना त्या माणसासनी, लहान मुलींचं पण रडणं हसणं असलं काही त्यांना दिसत नाही. फक्त त्यांना एक हवस म्हणून दिसत असते. खरंच सांगते त्यांचं बघून ना माझे तर असं मन भरून यायला लागले, त्या मुलांच्या आईकडे बघून वगैरे. आणि माझ्या मुलींकडे बघून मला रात्रंदिवस तेच विचार होतो. त्यांना तर काय सांगता येत नाही. आपण समजून किती पण सांगितलं असतं तर लास्टला ते मुलं लहान असतात, त्यांना काही कळत नाही. कोण चांगलं कोण वाईट हे काहीच त्यांना माहीत होत नाही. पुढच्या माणसाला कळायला पाहिजे की आपण त्या मुलासोबत कसं वागावं किंवा काय वागावं. तर आत्ता तेच सांगायचं आहे मला. त्या मुलीबरोबर जे झाले ना, खरंच प्रत्येक कुणासोबत पण असं एवढं पण अत्याचार होऊ नये की ते किती भयानक झालेलं आहे. मला तर ते रात्रंदिवसच टेन्शन येऊन जातं. कारण की आता दुसरं आहे ही ते मुलाचं. कारण की पहिले एक मूल झालेलं होतं परमध्ये, कुठलं ते गावाचं नाव तर माझ्या लक्षात नाही आता. तर परवा आणि हे एक न्यूज आलेला आहे. म्हणून त्या मुलाचं बघून, तिची आई रडतेला बघून, अरे बापरे, मला इतकं भयानक टेन्शन येत होतं ना. खरं सांगते देवाकडे हेच प्रार्थना करते, माझी मुलं मोठी होईपर्यंत तर कुठलं दुःख कष्ट आणि माझीच नाही, कुठल्याच मुलीच्या बाबतीत असलं काही घडू नये आणि असं काही होऊ नये. असं लोकशाने आणि सरकारने पण त्याच्यावरती चांगलं रिॲक्शन घ्यावं, असं माझं तरी म्हणणं आहे. सकाळची इथे पूजा वगैरे झाली, नाश्ता वगैरे केला. आज डाळ भात आणि पहिला खारी चहा पिला होता, नंतर डाळ भात वगैरे खाल्ला. मग नंतर तुम्हाला मगाशी सांगितलंच होतं हे शेगडी रिपेअरी करायला जायचं होतं. आम्ही बाहेर गेलो ना, आम्ही सगळीजण मुलासकटच जातो, आम्ही मुलासनी सोडून वगैरे जात नाही. दोन्ही पुरी तर संगट असतात आणि त्यांना ते खेळणी घ्यायची होती, त्यांना खेळणी वगैरे घेतलं. ते गॅस रिपेअरीला टाकलं. आल्यानंतर अहो आणि सासूबाई बसून वडापाव खात होते. ह्यांचे बघा दारासमोर असं खेळणी वगैरे घेऊन दिलं, तर दारासमोर बसून खेळत बसतात, म्हणून आपल्या डोळ्यासमोर असतात म्हणून ते एक टेन्शन असतं. आता मुलासनी लांब घालवायचं म्हणजे तर अवघड आहे, आणि कुठं जाऊन कुठं चुकतील हे काय कळत नाही. कोण कधी डोळ्यात माती घालते ते काय समजत नाही. पुढचं माणूस कसं असते ते काही समजत नाही. मोठे सुरक्षित नाहीत ते नाहीत, आता लहान तर तिच्यावरनं सुरक्षित नाही. आता तर असंच वाटायला, राक्षसांची दुनिया झाल्यासारखं वाटायला लागले मला तर. माणसांकडनं बघून एवढं घिण वाटायला लागले ना. लहान एका माणसामुळं प्रत्येक माणसांची नावं खराब होऊन चाललेत आता. तर खरं सांगायचं, चांगल्या माणसांवर सुद्धा विश्वास नसल्यासारखं झाले. असं मला तर माझ्या दोन्ही मुलींचं खरंच लय टेन्शन येतं, आणि बाकीच्या मुलींचं सुद्धा टेन्शन येतो. कारण त्या मुलींचं पण, प्रत्येक मुलीने आईबापाने त्यांच्या मुलांची काळजी घ्या. आज तुम्हाला एक रेसिपी शेअर करते चिकन पुलावची. तर इथं पहिल्यांदा तर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. दही, चिकन मसाला, बिर्याणी मसाला 2-2 पॅकेट घातलेला आहे. अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर असं मिक्सरला लावून घेतलं होतं. ते मसाला आणि मीठ, हळद, धनिया पावडर, जिरा पावडर सगळं असं मिक्स करून मॅरिनेट करून थोड्या वेळ ठेवून दिलं. आणि आता हे कांदा, मिरची, टमॅटो असं कापून घेतलं.
तेल गरम झाल्यानंतर ना पहिल्यांदा खडा मसाला सगळं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. नंतर चांगलं खडा मसाला भाजल्यानंतर मिरची आणि कांदा भाजून घ्यायचं. छान असं लालसर मिरची आणि कांदा तेल सुटूसपत्र भाजल्यानंतरच मग अद्रक लसूणचं पेस्ट घालायचा. नाही, अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरचं पेस्ट घालून चांगलं त्याला परतून घ्यायचं. ते थोडा वेळ तेल सुटलं की नंतर टमॅटो घालून घ्यायचं. ते टमॅटो वगैरे घालून घेतल्यानंतर थोडंसं खालीवर करून ना मीठ घालून घ्यायचं, कारण की ते टमॅटो ना एकदम प्युरी होऊन जाते. आणि त्याच्यावर थोडा वेळ झाकायचं. छान असं सगळं मसाला तेल सुटला की आपण नंतर थोडं हळदी, परत थोडंसं धनिया पावडर, जिरा पावडर आणि 1-2 चिकन मसाला असं दोन्ही पाऊच घालून सोडायचं. हे 1 किलोचं प्रमाण आहे. आणि ते सगळं घालून झाल्यानंतर लास्टला जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं की ना आपण चिकन, ते चिकन घालून घेऊन थोडंसं ते कढई वगैरे धुवून त्यात पाणी घालायचं. आत्ता मात्र लगेच पाणी घालायचं नाही. थोड्या वेळानंतर ते भिजवून ठेवलेले तांदूळ होते ना, ते तांदूळ आहे की नाही त्याच्यामध्ये टाकायचं. फोडणीमध्येच तांदूळ टाकून द्यायचं. मग नंतर एक साईडला पाणी गरम करायला ठेवायचं. ते खालतीवरती करून घ्यायचं तांदूळ. नंतर ते जे पाणी गरम करायला ठेवलेलं असतो ना, थोडंच घालायचं, कारण की बासमती लांबडा राईसला जास्त पाणी लागत नाही त्यासाठी. तर इथं बघू शकता, इथं सगळं खाली वगैरे करून गरम पाणी वगैरे घातला. मस्त असं पुलाव शिजत होता. अर्धा निम्मा पुलाव शिजला की त्याला खाली उतरून घ्यायचं. त्याच्यावर गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा. मग नंतर पुलाव आहे की नाही तव्यावरती ठेवून घ्यायचं. मग त्याच्यावरती वरती झाकण ठेवायचं. 1 नंबर असं भात होतो फडफडीत छानसं. चिकन पण शिजून जाते आणि भात पण मस्त असं होऊन जातं. तर तुम्ही बघाच लास्टपर्यंत, का छानच आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं कमेंट, तुमचं मत काय आहे ते पण नक्की सांगा. आता माझं मन तर आहे असंच आहे, म्हणून माझ्या मनाचा मी कृतज्ञता तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथं बघू शकता पुलाव वगैरे बनवून घेतलेला आहे. पुलाव वगैरे मस्त असं ताटामध्ये काढलेलं आहे सगळ्यांना. आणि थोडंसं कोथिंबीर वगैरे त्याच्यावरती हे केलं. मग आम्ही नंतर ना दुपारनंतर सगळीजण बसून जेवायला बसलं. मुली, मी, अहो, सासूबाई सगळेच आम्ही बसलो होतो जेवायला. तुम्ही पण या जेवायला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.